तर तुम्हाला पित्तासारखे आजार, खाज येणारं पित्त, वॉमिटिंगचं पित्त, पित्तवात, पित्तामुळे जेवणावरती परिणाम होणे, अपचनाचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, अशा व्यक्तींनी नळकंद 2-3 दिवस ती खा, तुम्हाला आराम मिळू शकेल। याचं संगोपन करता येतं। याची रोपं तुमच्या कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता। जर तुम्हाला ह्या वनस्पतीची खरंच लागवड करायची असेल, जतन करायचं असेल, संकलन तुमचं आयुर्वेदाचं करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा। हा, नमस्कार मित्रांनो, मी पर्यटनासाठी माळशेज घाटामध्ये इथे आलो। माझं नाव शरद रामचंद्र बोराडे आणि ह्या घाटामध्ये मला फिरता फिरता काही वनस्पती सापडल्या। मी BSc बॉटनी म्हणून मला वनस्पती शास्त्रात खूप इंटरेस्ट आहे आणि ज्यावेळेस आमची बॉटनिकल सहल निघायची, माझे टीचर असायचे डॉक्टर पोद्दार PhD, तर त्यांनी ह्या सहलीसाठी ज्यावेळेस इथं आणलं त्यावेळेस ह्याची आम्हाला माहिती दिली होती। बॉटनीच्या अभ्यासासाठी या माळशेज घाटात यायचे आणि आमची शैक्षणिक सहल सुद्धा इकडे ते आणलेली आहे। त्याच्यामुळे मला अजूनही ज्ञात आहे ह्या वनस्पतीची माहिती देताना मला तुम्हाला खूप आनंद होतो। ही जी वनस्पती दिसते याचं नाव आहे नळकंद आणि नळकंद जर 2-3 दिवस गुळाबरोबर ती तुम्ही खाणार तर तुम्हाला पित्तासारखे आजार, ज्याचं खाज येणारं पित्त, अंगावरती खाज येणारं पित्त, वॉमिटिंगचं पित्त, पित्तवात, सारखा पित्तामुळे जेवणावरती परिणाम होणे, प्रकृतीवरती परिणाम होणे, किरमट ढेकर येणे, अपचनाचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, अशा व्यक्तींनी नळकंद 2-3 दिवस एकदा तरी गुळाबरोबर ती खा, तुम्हाला भरपूर दिवसासाठी आराम मिळू शकेल। काय ह्या नळकंदाचा असा हा फायदा आहे। तुम्ही इकडे बघू शकता, मी माळशेजला पर्यटनासाठी इथे आलेलो आहे। पर्यटन करता करता मला काही वनस्पती सापडल्या की जे मी शैक्षणिक सहलीमध्ये 12वी सायन्सला असताना पाहिल्या होत्या आणि अजूनही मला ते ज्ञात आहे। ही माहिती सांगताना मला खूप आनंद होतो निसर्गप्रेमींना, का मी आज तुम्हाला हे सगळं लाईव्ह दाखवू शकतो। अशा प्रकारे ह्या वनस्पती आहेत, तुम्ही बघू शकता। निसर्गामध्ये मला चालता चालता ह्या आढळल्या आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर याला अशा प्रकारची पिवळ्या कलरची फुले येतात, अशी याची पानं असतात। ह्या प्रकारे याचं मूळ आहे। हे मूळ स्वच्छ करून 3 दिवस तुम्ही ही वनस्पती गुळाबरोबर खा, अतिशय फरक पडेल तुम्हाला। याला इतर ठिकाणी कुठं लागवड करू शकतो का आपण, म्हणजे याला संगोपन करता येतं का? हो, याचं संगोपन करता येतं। याची रोपं तुमच्या कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता। जर तुम्ही याची रोपं कुंडीमध्ये लावणार, इतरांना पण त्याचा फायदा होणार आणि तुमच्या सोबत घरातले पण याचा लाभ घेऊ शकतात। औषधी वनस्पती लावा, लागवड करा, जतन करा आणि त्याचा फायदा घ्या, ही संकल्पना माझी पूर्वीपासूनच राहिलेली आहे। फुलझाडांपेक्षा ही जी औषधी वनस्पती आहेत ह्या खूप काम करतात। निसर्गाचा फायदा घ्या आणि इतर आजारापासून तुम्ही दूर राहा। इथे अजून कोणकोणत्या वनस्पती आढळतात या माळशेज घाटामध्ये? भरपूर वनस्पती सापडतात। काही दुर्मिळ वनस्पती आहेत, त्या दुर्मिळ वनस्पतीची आम्ही परत घरी कुंडीमध्ये लागवड करतो, त्याचं जतन करतो आणि त्याची माहिती पण मधून मधून आम्ही देत राहतो। जर तुम्हाला ह्या वनस्पतीची खरंच लागवड करायची असेल, जतन करायचं असेल, संकलन तुमचं आयुर्वेदाचं करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा। माझं नाव शरद रामचंद्र बोराडे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझा संपर्क नंबर आहे 96 048 75 079। या संपर्क नंबरवरती संपर्क साधा। मी तुम्हाला बॉटनिकल याची नावं सांगू शकतो, तरी मी तुम्हाला सहकार्य नक्की करेन। याची सर्व फॅमिलीमध्ये किती ह्या वनस्पती असतात ती फॅमिली पण सांगेन। धन्यवाद।